प्रकरण क्रमांक 2 भागीदारी कायदा यामध्ये 2 भाग आपण आज पाहणार आहोत. भारतीय भागीदारी कायदा 1932 आणि मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008. हे 2 कायदे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. त्यामुळे पहिला सुरुवातीचा भाग आपण पाहू तो म्हणजेच 1932 चा कायदा आणि त्यानंतर 2008 चा कायदा. मुळातच भांडवलाचा अभाव आणि मर्यादित व्यवस्थापकीय कौशल्य यामुळे व्यक्तिगत व्यापारी संघटना बंद होऊन भागीदारी संस्थांचा उदय झाला. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती नफा मिळावा या उद्देशाने एकत्र येऊन व्यवसाय करीत असतात तेव्हा अशा संस्थांना भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप फर्म असे संबोधले जाते. भागीदारी संस्था म्हणजे काय हे कळल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्या भागीदारी संस्थेचे काही घटक उपघटक वैशिष्ट्य हे पाहता येऊ शकेल. त्यामुळे आपण प्रस्तावना पाहू. भागीदारी संस्था हा व्यवसाय संघटनेचा एक विशेष प्रकार आहे. या संघटन प्रकारात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन भांडवल व इतर साधन सामुग्रीची जुळवाजुळव करतात आणि ही जुळवाजुळव करून व्यवसाय संस्थेची निर्मिती करतात. व्यवसाय संस्थेची निर्मिती केल्यानंतर व्यवसाय सुरू होतो, त्या व्यवसायाला नफा होतो. त्या व्यवसायातील नफ्याची विभागणी त्यांनी जो काही करार केलेला आहे एकत्र येऊन भागीदारी संस्था निर्माण करण्याचा, त्या करारामध्येच या अटींचा सुद्धा उल्लेख केलेला असतो. या भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहू. या ठिकाणी लाल अक्षराने ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्यावर तुम्ही अतिशय सूक्ष्मपणे लक्ष द्या. पहिला भाग, भागीदारी संस्थेची स्थापना करण्यासाठी किमान 2 व्यक्ती आवश्यक आहेत. 2. परंतु हीच भागीदारी संस्था जर बँकिंग कंपनीच्या बाबतीत असेल तर जास्तीत जास्त 10 व्यक्ती आणि इतर कंपन्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त 20 व्यक्ती आवश्यक आहेत. भागीदारीमध्ये सर्व भागधारकांच्या संमतीची किंवा स्वीकृतीचा करार झाला असला पाहिजे. म्हणजे त्या सर्वांनी भागीदारी संस्था स्थापन करण्याबाबत प्रत्येकाने संमती दिली पाहिजे, स्वीकृती दिली पाहिजे. त्याचा करार होणं आवश्यक आहे. करार केला म्हणजे तो बांधील राहतो. आपण मागील टॉपिकमध्ये करार कायद्याचा अभ्यास केलेला होता. 5. व्यवसायातील नफा आणि तोटा हा कसा वाटायचा या संबंधी हा जो काही करार केलेला आहे त्या करारामध्येच अटी दिलेल्या असतील आणि त्या अटीनुसारच या नफा आणि तोट्याची विभागणी होऊ शकते. 6. बेकायदेशीर सामाजिक हित आणि राष्ट्रहिताविरोधातील कोणत्याही कृत्यासाठी भागीदारी संस्थेची स्थापना केली जात नाही. 7. भागीदारी संस्थेतील भागीदाराला पार्टनरला त्याचे भाग इतर भागीदारांच्या संमतीशिवाय हस्तांतरित करता येत नाही. 5 व्यक्ती भागीदारी संस्थेमध्ये आहेत, एकाला त्यापैकी भाग हस्तांतर करायचे. 4 जणांनी जोपर्यंत संमती दिली जात नाही तोपर्यंत त्याला आपले भाग हस्तांतरित करता येत नाही. आणि 8. भागीदारी संस्थेतील भागीदारांची जबाबदारी ही अमर्यादित स्वरूपाची असते. म्हणजेच इतरांची देणी देण्यासाठी जर व्यवसायाची मालमत्ता अपुरी पडली तर त्यांच्या खाजगी मालमत्तेचा वापर होऊ शकतो. आणि हे प्रमुख वैशिष्ट्य या भागीदारी संस्थेचं आहे. भागीदारी संस्था आणि मर्यादित दायित्व भागीदारी संस्था यामध्ये काय फरक आहे तो फक्त थोडक्यात सांगतो. भागीदारी संस्थेतील सभासदांची त्या पार्टनरची जबाबदारी ही अमर्यादित असते आणि हे अमर्यादित जबाबदारीचं तत्व अतिशय सभासदांसाठी घातक असतं. आणि म्हणून त्या सभासदांची जबाबदारी मर्यादित करण्याच्या हेतूने मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008 साली अस्तित्वात आला. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत हे जे पार्टनर आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, कुठल्या प्रकारचे आहेत. पहिला पार्टनर आहे तो म्हणजे सक्रिय किंवा व्यवस्थापकीय भागीदार.
की जो दैनंदिन कारभारात भाग घेतो. निष्क्रिय भागीदार जो दैनंदिन कामात व्यवसाय संस्थेमध्ये भाग घेत नाही तो निष्क्रिय. नामधार, आता हा नामधारी भागधारक आहे. या नामधारी भागधारकाचं फक्त काय आहे, नाव वापरलं जातं. हा नामधारी भागधारक स्वतःचे पैसे गुंतवत नाहीये, व्यवसाय संस्थेतल्या नफ्या तोटा सुद्धा घेत नाहीये. मात्र याचं नावलौकिक असतं, गुडविल असतं आणि त्या गुडविलामुळेच इतर भागीदार याला आपल्या संस्थेमध्ये भागीदार म्हणून घेतात. त्यानंतर नफ्यात सहभागी भागीदार. जो भागीदार फक्त संस्थेच्या नफ्यातच सहभागी असतो व संस्थेच्या तोट्यात सहभागी नसतो त्यास नफ्यात सहभागी भागीदार असं म्हटलं जातं. उपभागीदार, जेव्हा एखादी तिराहित व्यक्ती भागीदाराच्या नफ्यात वाटणी घेत असते तेव्हा त्या व्यक्तीस उपभागीदार असं म्हटलं जातं. आभासी भागीदार, हा भागीदार संस्थेचा भागीदार नसतोच, परंतु लेखी, तोंडी किंवा आपल्या कृतीने, वर्तनाने तो त्या संस्थेचा भागीदार असल्याचे जाणवतो, भासवतो, दर्शवितो. 7. मर्यादित भागीदार. या भागीदारांचे दायित्व हे त्यांनी केलेल्या गुंतवणुकी इतकेच मर्यादित असते. 10,000 रुपये गुंतवले तर त्यांची जबाबदारी ही 10,000 रुपयेच. अज्ञान भागीदार, ज्या भारतीय करार कायद्यानुसार 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीस अज्ञान समजले जाते. जर अशी व्यक्ती संस्थेचा भागीदार असेल तर त्याचे दायित्व मर्यादित असते व संस्थेच्या तोट्यास त्याला जबाबदार धरले जात नाही, मात्र नफ्यात त्याला वाटा मिळतो. सुप्त भागीदार, ज्या भागीदारांचे संस्थेसोबतचे संबंध बाहेरील व्यक्तींना माहीत नसतात त्या भागीदारांना सुप्त भागीदार असं म्हटलं जातं. अशा प्रकारे हे भागीदार आपल्याला दिसून येतात. आता पुढे जाऊ आपण. मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008. या कायद्यानुसार ज्या भागीदारी संस्था अस्तित्वात आहेत त्या संस्थेतील भागीदारांची जबाबदारी ही त्यांच्या भागीदारीतील हिस्सा इतकीच मर्यादित असते. म्हणजे या कायद्यानुसार ज्या संस्था स्थापन होतात त्या संस्थेतील भागीदारांची जबाबदारी मर्यादित असते, अमर्यादित नसते. थोडक्यात या संस्था कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या असल्याने, भागीदारी संस्था कंपनी कायद्याने स्थापन होत नाही, परंतु या भागीदारी संस्था मात्र कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या असतात. त्यामुळे या भागीदारी संस्थेचे स्वरूप, कार्यपद्धती, नियमन हे एखाद्या कंपनी सारखेच असते. आपण हा सर्व भाग आता इथे ऐकलाय, पाहिलाय. या अनुषंगानेच आपल्याला परीक्षेमध्ये मल्टिपल चॉईस कसे येऊ शकतात आणि त्याचे ऑप्शन काय असू शकतील आणि योग्य ऑप्शन काय आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. भारतीय भागीदारी कायदा किती साली अस्तित्वात आला? तर मगाशीच आपण सगळा भाग पाहिला, त्यानुसार म्हणता येईल 1932. प्रश्न क्रमांक 2. मर्यादित दायित्व भागीदारी कायदा किती साली अस्तित्वात आला? पुन्हाही तो भाग सांगता येईल 2008. प्रश्न क्रमांक 3. भारतीय भागीदारी कायद्यानुसार बँकिंग कंपनीमध्ये जास्तीत जास्त किती भागीदार असतात? दोन पाहिले, बँकिंग कंपनी आणि इतर कंपनी. बँकिंग कंपनीच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल किती? जास्तीत जास्त 10 आणि बँकिंग कंपनी सोडून इतर भागीदारी संस्थेत जास्तीत जास्त 20. म्हणजे आपलं उत्तर क 10. प्रश्न क्रमांक 4. भारतीय भागीदारी कायद्यानुसार बँकिंग कंपनी सोडून इतर कंपनीमध्ये जास्तीत जास्त किती भागीदार असतात? आत्ताच आपण पाहिलेलं आहे आणि त्यानुसार आपलं उत्तर आहे ड 20. प्रश्न क्रमांक 5. भागीदारी संस्थेची स्थापना करण्यासाठी कमीत कमी किती व्यक्तींची आवश्यकता असते? 2, 3, 5, 10 तर किमान 2 व्यक्ती. प्रश्न क्रमांक 6. भागीदारी संस्थेची स्थापना करताना सर्व भागीदारांचा जो करार होत असतो अशा कराराला काय म्हटलं जातं? सामंजस्य करार,
संमती किंवा स्वीकृतीचा करार, दायित्वाचा करार का भाग हस्तांतराचा करार? तर आपण थिअरी पाहत असताना त्या ठिकाणी पाहिले की त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन संमती दिली पाहिजे, स्वीकृती दिली पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर आहे ब, संमती किंवा स्वीकृतीचा करार. प्रश्न क्रमांक 7, भागीदारी संस्थेच्या व्यवसायातील नफा व तोट्याची विभागणी भागीदारांमध्ये कशी केली जाते? समान वाटप केलं जातं, भागीदारीतील हिस्स्याप्रमाणे त्यांना दिलं जातं, करारातील अटीनुसार दिलं जातं, का वरीलपैकी कोणतंही लागू नाहीये? तर सर्व भागीदार ज्यावेळेस एकत्र येतात, करार करतात, स्वीकृती करार करतात, त्या कराराच्या अटीमध्ये नफा आणि तोटा कसा वाटून घ्यायचा हे ठरवतात. मग तो कदाचित समान सुद्धा असू शकेल, त्यांच्या कॅपिटलच्या रेशोमध्ये सुद्धा असू शकेल, पण हे कुठं असतं? तर कराराच्या अटीत असतं. आणि म्हणून उत्तर इथे आपल्याला सांगता येईल क, करारातील अटीनुसार. प्रश्न क्रमांक 8, भारतीय भागीदारी कायद्याने भागीदारी संस्थेची निर्मिती करण्यासाठी कोणते प्रतिबंध घातलेले आहेत? हा भागीदारी कायदा असं म्हणतो का कंपनीला की नाही अमर्यादित जबाबदारी किंवा नफा मिळू नका किंवा भागांचं हस्तांतर करू नका? नाही, तो फक्त एकच म्हणतो काय, समाज हिताविरुद्ध कृत्य जर होत असेल त्यांच्याकडून, त्या भागीदारी संस्थेकडून, तर ते चालणार नाही. त्याला प्रतिबंध कायद्याने घातलेला आहे आणि म्हणून आपलं उत्तर ड. प्रश्न क्रमांक 9, भागीदारी संस्थेतील भागीदारांच्या भाग हस्तांतरासाठी कोणाची संमती घेणे आवश्यक आहे? थेरीमध्ये आपण पाहिले 5 व्यक्ती होत्या, एकाला भाग हस्तांतर करायचंय, 4 लोकांची जोपर्यंत त्याच्या हस्तांतराला संमती मिळत नाही तोपर्यंत त्याला आपले भाग दुसऱ्याला हस्तांतरित करता येत नाही आणि म्हणून उत्तर आहे इतर भागीदारांची म्हणजे अ. प्रश्न क्रमांक 10, भागीदारी संस्थेतील भागीदारांची जबाबदारी कशी असते? अमर्यादित स्वरूपाची. प्रश्न क्रमांक 11, मर्यादित भागीदारी संस्थेतील भागीदारांची जबाबदारी कशी असते? तर ती मगाशी आपण पाहिलेले त्या दोन्ही मधला फरक, मर्यादित दायित्व असलेले कायदा आणि भागीदारी कायदा, यातला जो फरक आहे त्या फरकाच्याच अनुषंगाने आपल्याला सांगता येईल. नावातच आहे मर्यादित भागीदारी, म्हणजेच त्यांची जबाबदारी कशी मर्यादित. अ. प्रश्न क्रमांक 12, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या लेखी, तोंडी किंवा वर्तणुकीतून आपण त्या भागीदारी संस्थेतील भागधारक आहे असं जर दर्शवित असेल तर अशा भागीदाराला काय म्हटलं जातं? मगाशी आपण सर्व प्रकार भागीदाराचे पाहिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला निश्चितपणे सांगता येईल तो काय करतो, दर्शवतो, भासवतो आणि म्हणून त्याला आपण म्हणतो आभासी भागीदार आणि आपलं उत्तर क. प्रश्न क्रमांक 13, जेव्हा एखादा भागीदार भागीदारी संस्थेत भांडवल गुंतवणूक करीत नाही, पैसा देत नाही, व्यवसायाच्या नफ्यात किंवा तोट्यात पण सहभागी होत नाही, अशी जी व्यक्ती आहे, असा जो भागीदार आहे त्याला काय म्हटलं जातं? आपण मगाशी ज्यावेळेस एक्सप्लेनेशन केलं त्यावेळेस आपण नामधारी भागीदाराचे भाग पाहिलेला आहे, त्याचं फक्त गुडविल वापरलं जातं. एखाद्या व्यक्तीला नावलौकिक असेल, समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा मान असेल, तर त्या प्रतिष्ठा आणि मानाचा वापर करून घेण्यासाठी त्याला आपल्या व्यवसाय संस्थेत घ्यायचं, त्याला पैसा गुंतवायला लावायचा नाही, त्याला कुठला नफाही त्या ठिकाणी द्यायचा नाही, तोट्यातही सहभागी करून घ्यायचं नाही. अशा भागीदाराला मग फक्त काय म्हटलं जातं? नामधारी भागीदार ड. प्रश्न क्रमांक 14, जेव्हा एखाद्या भागीदाराचे भागीदारी संस्थेतील दायित्व लायबिलिटी हे त्याने केलेल्या गुंतवणुकी इतकेच मर्यादित असते, असा जर भागीदार असेल तर त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला मर्यादित, त्याची जबाबदारी किती आहे? मर्यादित स्वरूपाची आहे. त्याने जेवढी रक्कम कंपनीत गुंतवलेली आहे तेवढ्याच मर्यादेपर्यंत तो जबाबदार असतो आणि म्हणून उत्तर आहे आपलं अ. प्रश्न क्रमांक 15, जेव्हा एखादा
भागीदार भागीदारी संस्थेतील दैनंदिन स्वरूपाचे सर्व व्यवहार पाहत असेल, व्यवस्थापनात भाग घेत असेल, अशा भागीदाराला काय म्हटलं जातं? तर अशा भागीदाराला आपण म्हणतो सक्रिय भागीदार. कारण तो प्रत्यक्षपणे व्यवसाय संस्थेच्या कार्यात भाग घेतो आणि म्हणून त्याला आपण म्हणतो सक्रिय भागीदार. ब. प्रश्न क्रमांक 16. मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेत किती नियुक्त भागीदार असतात? मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेमध्ये आपण मगाशी पाहिलं होतं काय, की यामध्ये भागीदारांची जबाबदारी मर्यादित असते आणि त्याच्यासाठी तो 2008चा कायदा अस्तित्वात आला. आणि अशा भागीदारी संस्था आणि कंपनी या जवळजवळ सारख्याच असतात, नियमन सुद्धा सारखंच आहे. आणि म्हणून अशा मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेमध्ये नियुक्त भागीदार किंवा त्यालाच आपण म्हणतो व्यवस्थापकीय भागीदार, व्यवस्था पाहण्यासाठी किती असावे लागतात? तर किमान 2 असावे लागतात. त्या 2 पैकी एक भारतीय असावा असं कायद्याने बंधन घातलेलं आहे. म्हणजे एक परदेशी जरी असेल तरी एक भारतीय असणं आवश्यक आहे. कमीत कमी त्या ठिकाणी 2 हे आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 17. मर्यादित दायित्व भागीदारी कायदा कलम 7 नुसार भागीदारी संस्थेतील नियुक्त भागीदार हे पद जर रिक्त झालं, म्हणजे त्याने राजीनामा दिला असेल, त्याचा मृत्यू झाला असेल, किती दिवसात भागीदारी संस्था ते पद भरू शकते? तर या कलम 7 मध्ये तरतूद दिलेली आहे. असं पद भरायचं झाल्यास ती भागीदारी संस्था 30 दिवसात असं पद भरू शकते आणि म्हणून आपलं उत्तर आहे ड. 30 दिवस. प्रश्न क्रमांक 18. मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेतील सभासदांची संख्या जास्तीत जास्त किती असते? आपण भागीदारीचं पाहिले पहा. बँकिंग असेल तर 10, इतर कंपन्यांच्या बाबतीत 20. हे कशाचं? भागीदारी संस्था. आता कशाचं आपण प्रश्न पाहतोय? मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेचं 2008च्या कायद्यानुसार स्थापन झालेले आहेत. आता हे वारंवार सांगतोय मी तुम्हाला, ही भागीदारी संस्था आणि कंपनी हे जवळजवळ सारखीच आहे. मग कंपनीमध्ये सभासदांची संख्या किती असते व जास्तीत जास्त? कितीही असते, अमर्याद असते. त्यामुळे साहजिकच मर्यादित दायित्व भागीदारी संस्था ह्या कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या असल्यामुळे त्यांची सुद्धा सभासद संख्या ही अमर्यादित असते आणि म्हणून आपलं उत्तर अ नाही, ब नाही, क नाही आणि वरीलपैकी कोणतंही नाहीये, कारण अमर्यादित हे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेची निर्मिती कशाद्वारे होत असते? कायद्याद्वारे, कराराद्वारे, सरकारद्वारे का वरीलपैकी काहीही नाहीये? मग अशीच पाहिलं आपण कंपनी कायद्याद्वारे या संस्थांची निर्मिती होत असल्यामुळे आपलं उत्तर आहे अ. आणि प्रश्न क्रमांक 20. मर्यादित दायित्व भागीदारी कायद्याने कोणत्या मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेच्या आर्थिक हिशेबांच्या लेखापरीक्षणाबाबत सूट दिलेली आहे? तर यामध्ये ज्या संस्थांची उलाढाल टर्नओव्हर 40 लाखापेक्षा कमी आहे अशा संस्थांनी लेखापरीक्षण केलं नाही तरी चालेल. हिशेब लिहिले पाहिजे, पण त्याचं ऑडिट झालंच पाहिजे, त्यांनी केलंच पाहिजे अशी सक्ती नाही. आणि म्हणून उत्तर आहे आपलं अ. पण 40 लाखापेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या सर्व संस्थांना कायद्याने ऑडिट करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाहिला तो म्हणजेच भारतीय भागीदारी कायदा 1932 आणि मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008.
खरं तर थेरॉटिकल पार्ट चांगला असेल तर निश्चितपणे कुठलेही प्रश्न सोडवायला तुम्हाला अडचण येऊ शकत नाही आणि म्हणून वाचन, मनन आणि स्मरण हे करणं आवश्यक आहे. आणि त्यातूनच मी आज 33 वर्ष या फील्डमध्ये काम करतोय आहे आणि त्याच्यामुळे अनुभवातून हे सगळं सांगतो. तुम्ही वाचन करा, मनन करा, स्मरण करा. तुम्ही जर पाठ करत गेलात तर काही बाबी लक्षात निश्चित राहतील, पण सर्वच बाबी लक्षात राहतील असं नाही. आणि म्हणून सर्वांना एक विनंती आहे, दिलेली सुरुवातीचा थेरॉटिकल पार्ट हा तुम्ही पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ऐकत जा, वाचत जा, पाहत चला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहेच, पण ज्यांनी केलं नसेल त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. तुमचा आणि माझा ऋणानुबंध किमान या YouTube चॅनलच्या माध्यमातून तरी त्या ठिकाणी निर्माण होत आहे, हीच एक आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतीय माल विक्री कायदा 1930. धन्यवाद.